निवडणूक स्वतः लढवणार होता शेतकरी कामगार पक्षाकडनं आणि अचानक असं समजलं की आपलं नावच यादीमध्ये नाही, त्यामुळे निवडणूक लढवता आली नाही. असं काय तुम्हाला वाटतं का सत्ताधाऱ्यांनी काय यावत काय काळबेरा केला असेल? नमस्कार. आता तुम्ही यादीच्या बाबतीत मला यादीमधून नाव उरलं याचं कारण असं की आता ज्यावेळेस फारुक याद्या ज्यावेळेस आल्या तदनंतर मला मी स्वतःचं नाव चेक करायला गेलो. स्वतःचं नाव चेक केलं असता सर्व 20 प्रभागामध्ये मी स्वतःचं नाव चेक केलं तर कुठल्याही प्रभागामध्ये माझं नाव काय मला दिसत नाही. म्हणून मी लगे महानगरपालिकेला अर्ज केला, प्रांताला अर्ज केला, त्याच्यानंतर तुमचं आपल्या तहसीलदाराला अर्ज केला. कारण बाबा मला न्याय मिळाला पाहिजे. कारण मी उमेदवार आहे, माझे नगरसेवक उमेदवार आहे, मला निवडणूक लढायची आहे तर माझं नाव यायला पाहिजे. त्यानंतर आपला तहसीलदार प्रांत या लोकांनी मला लेटर दिला की लेटर दिला, त्याच्यामुळे हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने मला त्याच्यानंतर कलेक्टरकडे पाठवला, कलेक्टरने परत मला आपल्या राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला. असं मला 1 महिनाभर फिरवीत ठेवला. तदनंतर माझं नाव कुठेशी आला नाही. कारण तसं बघायला गेलं व्यवस्थित रिपोर्ट जर मिळाले असता तर महाराष्ट्रामधले काही लोकांच्या भागातले लोक मला तिथे भेटले आपल्या राज्य निवडणूक आयोगाच्या दालनामध्ये, तर त्यांची नावं आली, माझं नाव काय आलं नाही. आता कशामुळे गेला काय गेला आता जे अधिकारी आहे त्यांनाच माहिती. परत ह्या आता प्रभागामध्ये आपला मुलगा म्हणजे लढवत आहे, पण तुमच्या नावाचा दबदबा अजूनही तिथं कायम आहे. विषय असा आहे की मी गेली अनेक वर्षापासून कामोठ्यामध्ये, जसं कामोठा शहर वसलाय गेली 2001 सालापासून, तेव्हापासून मी इथे सामाजिक कार्यकर्ता म्हणून पहिला सामाजिक कार्यकर्ता मी काम करीत असतो. आणि सर्व लोकांशी माझं जसं संपर्क आहे. कामोठ्यामध्ये मी गेला कुठल्याही बिल्डिंगमध्ये तरी मला ओळखणारा एखादा माणूस मला भेटेल. पण आज लोकांची इच्छा होती की शंकर म्हात्रे उमेदवार पाहिजे होते, की शंकर म्हात्रे उमेदवार असतील म्हणून लोकांना माहीत नाही. तदनंतर मुलाचं नाव जाहीर झाला, मुलगा प्रचार करायला लागला, लोक विचारतात अरे म्हात्रे साहेब का उभे राहिले नाहीत. पण नंतर आता मला ते लोकांना सांगावं लागतोय की अशी अशी परिस्थिती झाली, त्याच्यामुळे मुलगा उभा राहिलाय. पण लोकांच्या मनात चला मी नाही पण माझा मुलगा जरी आहे तरी त्याच्याकडे लोक लक्ष ठेवणार आहेत आणि नक्कीच त्याला विजय करतील अशी मला भावना आहे लोकांच्या विषयी. आता तुम्ही माजी नगरसेवक होतात, विधानसभेला आपलं नाव यादीमध्ये होतं आणि होतं तर अचानक असं काय घडलं का तुमचं नाव? मी माझे उपसरपंच ग्रामपंचायत होतो, माझे नगरसेवक होतो, लोकसभेला मी नाव आपला वोटिंग केलेले आहे, विधानसभेला वोटिंग केलेलं आहे. गेले अनेक वर्ष मी वोटिंग करत असतो, असा कधी प्रकार झाला नाही. एक माझा झाला आणि आमचे जिल्हा चिटणीस जी आहे महिला तेजस्विनी घरत, आमचं दोघांचं झालं. दोघंही इच्छुक होते? दोघे इच्छुक होते, दोघांचं झालं. बरं ठीक आहे, ते दुसरा प्रश्न घेतो. आता हा तर एक मुद्दा झाला आपला, पॉज कर. अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या कामोठ्या शहरामध्ये विकासाचं काम आम्हीच केलेलं आहे. आमच्याकडे ग्रामपंचायत होती त्यावेळेस आम्ही कामं केलेली आहेत. तदनंतर विवेक पाटील साहेब आमदार होते त्यावेळेस आम्ही काम केले. बालराम पाटलांच्या साहेबांच्या निधीतून आम्ही कामं केलेली आहेत. गेली वर्षी अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचे आम्ही कार्यकर्ते इथे काम करत असल्यामुळे लोकांच्या मनात एक आमच्याविषयी चांगली भावना आहे की शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते हे चांगले चारित्र्यवान कार्यकर्ते आहेत. कधी कोणाला त्रास देणार नाही, गुंडे प्रवृत्तीचे नाहीत, वसुलीवाद नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल आस्था आहे. आणि बघा आम्ही सतत लोकांच्या जवळ जात असतो की गेली 8 वर्षे जे नगरसेवक होते कधी प्रभागामध्ये बघायला सुद्धा आले नाही आणि मी सतत कार्यरत होतो. प्रत्येकाच्या सुखा दुःखाला कोणाच्या काही अडचणी समस्या आल्या तर मी तिथे हजर राहत होतो. आणि शेतकरी कामगार पक्षाचा या ठिकाणी पूर्वीच्या काळापासून तसा बालेकिल्लाच होता. समजा कामोठा शहर पूर्ण बालेकिल्ला होता. पण चला काही कालावधी असा असतो की त्यामध्ये बदल होऊन गेला. पण विकासाची कामं ही शेतकरी कामगार पक्षाने केलेली आहेत. लोकांची भावना आहेत
की बाबा आता जो पाण्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, टॅक्सचा प्रश्न असेल, जो मार्गी लावू शकतो शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी. म्हणून नक्कीच मला आशा आहे की आमचे सर्वच उमेदवार निवडून जनता निवडून देईल अशी मला आशा आहे. बस